सुरुवातीला शिर्डीचे लोक साईबाबांना वेडे समजत होते, पण हळूहळू त्यांच्या शक्ती आणि गुणांबद्दल जाणून घेतल्यानंतर भक्तांची संख्या वाढली. साईबाबा शिर्डीतील फक्त 5 कुटुंबांकडून दिवसातून 2दा भिक्षा मागत होते. ते एका पत्र्याच्या भांड्यात द्रवपदार्थ आणि खांद्यावर टाकलेल्या कापडी पिशवीत भाकरी आणि घनपदार्थ गोळा करत असत. आणि हे सर्व पदार्थ साईबाबा द्वारकामाई येथे आणून एका मोठ्या मातीच्या भांड्यात एकत्र करत होते. कुत्री, मांजरं आणि पक्षी मोकळेपणाने येऊन त्यातील काही अन्न खात असत आणि साईबाबा उरलेली भिक्षा भक्तांमध्ये वाटून देत होते. एकदा एका साई भक्ताने साईबाबांना जेवण्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रित केले. ठरलेल्या वेळेच्या आधी त्या ठिकाणी एक कुत्रा आला आणि भक्ताच्या घराबाहेर भुंकू लागला. साईबाबांची वाट पाहत असणाऱ्या त्या भक्ताने न कळतपणे चुलीतील जळत्या लाकडाच्या तुकड्याने कुत्र्याला मारलं आणि त्याला हाकलून लावलं. त्यानंतर त्याने साईबाबांची खूप वाट पाहिली, पण जेव्हा साईबाबा जेवणासाठी आले नाहीत तेव्हा तो भक्त त्यांच्या घरी गेला. साईबाबा हसून म्हणाले, "अरे, मी तुझ्या घरी जेवायला आलो होतो, पण तू तर मला जळत्या काठीने मारून हाकलून लावलंस." त्या भक्ताचे डोळे खाडकन उघडले आणि त्याला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला. त्याने त्वरित माफी मागितली. साईबाबांनी त्याला प्रेमाने माफही केलं. साईंनी आपल्या वागण्यातून भक्ताला हेच शिकवलं की माणसांप्रमाणेच प्राण्यांवरही प्रेम करावं आणि अन्न हे सर्वांना द्यायला हवं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय साईराम लिहायला विसरू नका.